तेच करायला उठलो होतो। आता तुम्ही काही उपाय करू नका, आम्हाला सांगा, करू आम्ही। नाही, तो उपाय माझा मलाच करायला हवा। बायकोला नवऱ्याची आठवण येते म्हणा ना। आणि आता आठवण येऊन काय उपयोग? गलित गात्र नवऱ्याची। तुझी आई एकदम सूड घ्यायची भाषा बोलायला लागली। काय ठरवलं का तुम्ही? हा, काही ठरवलेलं नाहीये, पण आता ठरवावं लागेल। हे बघ, तू माझ्या समोर तोंड वर आज शिल्पाकडे नाही गेलीस? नाही, आज काम थोडं आहे ना, म्हणून ती म्हणाली जरा आराम कर। शिल्पा असं म्हणाली? आश्चर्य आहे। हो, आता कसं सांगू म्हणजे विश्वास बसेल तुमचा? माझ्याकडे बघून बोल, सांग, माझ्या डोळ्यात बघून सांग। मला माहिती आहे माझ्यामुळे खूप त्रास होतोय तुम्हा लोकांना। तुला खूप ऐकून घ्यावं लागतं शिल्पाकडून, खूप त्रास देते ती तुला माझ्यामुळे। आपल्या गावातल्या घरात किती सुखात राहत होतीस तू, पण हे सगळं माझ्यामुळे झालंय। हो, असं काय? आपली मुलं झाली, मोठी झाली, पण माझी झेप मात्र तेवढीच राहिली। असं काहीतरी विचार करू नका ना तुम्ही। नाही ग, आता सहन होत नाही हे सगळं। हे असं आडवं पळून राहायचा कंटाळा आलाय। हो, असे वेडेवाकडे विचार नका करू तुम्ही। डॉक्टरांनी सांगितलंय, आठवतंय ना? मग काय हे? काय करू? विचार करण्यापलीकडे आता काय उरलंय? पेटी सुद्धा धड वाजवता येत नाही। अमेय कुठे? अमेय अभ्यासाला गेलाय मित्राकडे, रात्रीचा तिथे जातो म्हणाला। बिचाऱ्याला या एवढ्याशा घरात अभ्यासही करता येत नाही। गावाकडे असता तर त्याला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली असती। गौरी 10-10 वाजेपर्यंत नोकरीवर असते। आपण गावात असतो तर किती सुखी असतो। हे सगळं माझ्यामुळे झालंय। नको ना असा विचार करू तुम्ही, डॉक्टरांनी सांगितलंय ना। सगळं गमवलंय आपण। हे बघा, सगळं परत येईल। आपली मुलं सगळं परत आणतील, नका काळजी करू तुम्ही। आपल्याला सगळं मिळेल, मान सन्मान, प्रतिष्ठा, गावचं घर, सगळं परत मिळेल। बाबा बाबा खूप जण तुमच्या हाताखालून मोठे होऊन पुढे गेले। काही जणांनी तुमचा वारंवार अपमान केला,
तुम्हाला लहान ठरवलं, पण या सगळ्याला उत्तर म्हणून आज मी तुमची मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहणार आहे. बाबा, मी एक नवीन अल्बम काढतेय तुमच्या आवाजातला, तुम्ही संगीत दिलेला. काय बोलतेस काय गौरी तू? हो आई. बाबा, आत्ताच मी एका कंपनीशी बोलून आलीये. फायनान्सचं वगैरे सगळं ठरलंय. बाबा, आता लवकरच आपण अल्बम काढूया तुमच्या आवाजातला. अगं पण यांची तब्येत. मला कुठे काय झालंय? मी धडधाकट आहे. मी चालून दाखवतो तुला. चालून दाखवतो. बाबा, हे बघ, मला कुठे काय झालंय? हो बाबा, कमॉन बाबा, हळूहळू. बाबा, आई गं, उभे राहिले ते. बाबा, हळूहळू. बाबा, आई, गावाकडचा नंबर आहे, लँडलाईन. हॅलो, कोण बोलताय? हॅलो, मी बोलतोय. मी कोण? गजा काका? गजा काका नाही, गजा काका नाही. मग कोण? तोच मी, ज्याला तुम्ही पूर्ण विसरले आहात. त्याचं नावही तुमच्या तोंडावर येत नाही. याचे पत्र तुम्ही फोडून न वाचता डायरेक्ट केराच्या टोपलीत टाकून देता. कोण बोलताय? सरळ सरळ सांगा ना. अशी वेळ यायला हवी. माझा आवाज देखील ओळखत नाहीस तू? ठीक आहे, ठेवतो फोन. मी कोण आहे आठवलं तर करा फोन. तोपर्यंत राम राम. हॅलो, कोण होतं ग? काय माहिती, आवाज ओळखा, माणूस ओळखा, अशी काहीतरी कोडी घालत होता. अगं मग टेन्शन कसलं घेतेस? मिहीर असेल, मिहीर. मिहीर? अगं, किती दिवसांनी. शी, कसला आगाऊ आहे. कोडी कसली घालतोय? सरळ सरळ सांगायचं ना. हे घे, आजच आलंय पत्र त्याचं. बरं झालं त्यांनी फोन केला, नाहीतर मी विसरूनच गेले असते. किती दिवसांनी ग, खरंच. तुला आठवतंय, आम्ही किती गावात भटकायचो आणि गावातली मुलं ना मला सूर पारंब्या खेळायला घ्यायची नाही, पण हा हट्टाने मला घ्यायलाच लावायचा. आमराई त्याची फेवरेट होती एकदम. पण सगळं बदलून गेलंय असं लिहिलंय त्यांनी. आमराईला कुंपण घातलंय. वाचलं ना मी मगाशी. आई, सॉरी, पण अगं राहुलच नाही मला. 3-4 महिन्यानंतर गावाहून आलेलं एकमेव पत्र नाही राहुल ग मला. बरं झालं पण त्यांनी पत्र पाठवलं, फोन केला. त्याच्याशी बोललं ना की एकदम बालपण भेटल्यासारखं वाटतं. त्याला माहिती नाही ना इथली परिस्थिती, म्हणून केली असेल त्यांनी गंमत. जाऊ दे. काम शोधायला मुंबईला यायचं म्हणतोय. अगं मग येऊ दे की. पण आपणच इथे कसे वसे राहतोय. आई, हे तू बोलतीयस? अगं आपण करू ना ऍडजस्ट. आणि त्याला तरी तिथे कोण आहे मला सांग? फक्त एकटी म्हातारी आई, आणि तिकडे गावात ना काम ना धंदा. आई अगं येऊ दे ना त्याला. इथे आला ना की बघ मी कशी फटकन त्याला नोकरीला लावते. लाव बाई लाव. एका माणसाचं भलं झालं तर निदान पुण्य तरी लागेल.
पण एका माणसाची अडचण होईल अशी धास्ती वाटली ग. शेवटी तो एकच मुलगा तर आहे गावातला की ज्यांनी संबंध ठेवलेत आपल्याशी. बाकी सगळ्यांनी तर पाठच फिरवली. जाऊ दे नाही, तू कशाला मनावर घेतेस लोकांचं. तू पड जा. कोणाचा मेसेज आहे ग? नाही, कोणी नाही अगं, मैत्रीण आहे. गुड मॉर्निंग सर. Morning. How are you? फाईन सर.
सर तुम्ही जो रिपोर्ट पाठवलाय तो मी एकदा चेक करून केबिनमध्ये पाठवते. तो झालाय कम्प्लीट. त्याच्यानंतर मी लगेचच फील्डवर जाईन मार्केटिंगसाठी. तिथे 2-3 डीलर्स बरोबर मीटिंग आहे. त्याचा रिपोर्ट मी संध्याकाळी आल्यावर पाठवते. गौरी, तू सगळी कामं व्यवस्थित पार पडशील, खात्री आहे मला. सर काही डीलर्सना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या अपॉइंटमेंट्स घ्यायचे, त्या मी संध्याकाळी घेईन. तू संध्याकाळी मला रिपोर्ट केलं नाहीस तरी चालेल. इनफॅक्ट मला ते रिपोर्ट्स दाखवले नाहीस तरी चालेल. माझा तुझ्यावर विश्वास आहे. थँक्यू सर. सर 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 हे काय लावलंय सर सर? गौरी, मी तुझा काका आहे, विसरलीस वाटतं. तू मला ऑफिसमध्ये सर नाही म्हणालीस तरी चालेल मला. नाही सर, इथे मी तुम्हाला सरच म्हणेन. काय आहे, प्रोफेशनच्या ठिकाणी प्रोफेशनल राहिलेलंच बरं. तुझा माझ्यावरचा राग गेलेला दिसत नाहीये. गौरी बेटा, कसं आहे ना, माणसाच्या आतनं चूक होते, पण त्याला माफ करणं याच्यामध्येच खरा मोठेपणा आहे. नाही, इतकं मोठं करू नका मला सर. लहानच बरी आहे. तुझं हे असं बोलणं ऐकलं की माझ्या मनातली अपराधीपणाची भावना जागी. काल मी घरी परतत असताना तुमच्या दरवाजावरनं जात होतो. मला दादाचं गाणं ऐकू आलं. मी दारात उभारून ते गाणं ऐकू लागलो. किती वेळ ऐकत होतो काही कळलं नाही, पण मला मनापासून आनंद झाला. काय आहे, बाबांचं शरीर काम करत नसलं तरी आवाज अजून तसाच आहे. संगीत हे दादाच्या जीवनातलं संचित आहे. ते कधीही संपू नये असं मला वाटतं. दादाने असंच अविरत गात राहावं असं मनपूर्वक वाटतं. नाही, काय आहे, आम्ही असताना बाबांचं गाणं कधीच बंद होणार नाही. कोणीही कितीही प्रयत्न केले तरी. खरंय तुझं म्हणणं. याचं एक कारण आहे बेटा. तुझा बाबा माझ्यासारखा नाहीये. कुणाविषयी मनामध्ये राग धरणारा, टूक धरणारा, सात्विक प्रवृत्तीचा आहे तो. मला खात्री आहे, मी त्याला भेटलो, त्याची माफी मागितली, मला तो नक्की माफ करेल. सर, तुमच्या तोंडात माफी हा शब्द खटकतोय फार. बेटा, त्यात खटकण्यासारखं काय आहे? माणसाच्या हातनं चूक झाली, ती त्याला कळली, तर माफी मागण्याची लाज कशाला वाटायला पाहिजे? ती सुद्धा स्वतःच्या मोठ्या भावाकडे. लवकरात लवकर मला त्याला भेटायचं आहे. बेटा, एक काम करशील बस, तू माझी आणि यज्ञेश्वरची गाठ घालून देशील? नक्की माफीच मागायची आहे की दुसरं काही काम आहे? काम? काम काय नाही. म्हणजे ऑफकोर्स तू माफी मागण्याला काम समजत नशील तर. मी बोलते बाबांशी. थँक्स लॉट. तू आज फील्ड वर्कवर नाही गेलीस तरी चालेल. कंटिन्यू विथ युअर जॉब. कॉफी घेणार? मी पाठवतो. नाही, ठीक आहे सर. हॅव अ ग्रेट डे. वहिनी, वहिनी, अहो काय करता हे तुम्ही? माई, माई इकडे या. माईंना पण आमच्या कळत नाही. काय झालं? सविताला ही कामं काय देताय तुम्ही? कळत नाही का तुम्हाला? पण माझंच काम आहे ना, करते ना मी. मी सांगते ना, आजपासून ही कामं करायची नाही. माई, यापुढे ही कामं त्यांना द्यायची नाही. तुम्ही करा हवं तर, कळलं का?
काही चुकलं का माझं? जे तुला हवं असेल तसं सांग, तसं करते मी. हे बघा, तुम्ही ही कामं करायची नाहीत. ही घ्या आणि लक्षात ठेवा, ही असली कामं आता सविताला देऊ नका तुम्ही. कळलं? तुम्ही करत जा. बरं, मग मी स्वयंपाकघरात आवरते. नाही नाही, नको नको, कुठलीच कामं करू नका. मी आता गणूला सांगून तुमचं सामान इथेच आणायला सांगते. तुम्ही उद्यापासून सगळे बंगल्यातच राहायला या. बघ, मला हे असं तिरकस बोलणं काही समजत नाहीये. म्हणजे माझी कुवत नाही असं समज हवं तर. पण काय चुकलं असेल ना ते सरळ सांग, मी सुधारेन. हे असं वाकडं बोलून तुझा आणि माझा दोघींचाही वेळ वाया घालवतेस. असं का बोलताय तुम्ही? मी अगदी मनापासून बोलतेय. माझी अवस्था कशी झाली आहे माहितीये का? लांडगा आला रे आला या गोष्टीसारखी झाली. देवा, आता कसं समजावू यांना? अहो, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सगळेजण इथे राहायला यावं ही अगदी आमची मनापासून इच्छा आहे. नको शिल्पा, जेवढे उपकार केले आहेत ना तेवढे पुरेसे आहेत. अरे काल रातच्याला गौरीचा फोन आला होता. ते यंदेश्वर बुवा गायला लागले. हो काय सांगताय काय? इट्स रिअली बिग न्यूज. गौरी नाही आली अजून? आम्ही तर दिसलाच नाहीत. कुठे गेले दोघं? अरे, ती दोघं एकदा घरातून बाहेर पडली ना की रात्री उशिरा परत येतात. तेवढं अल्बमचं मात्र ध्यानात ठेवा. हो, मी गाणार आहे, पण तुझ्या अल्बमसाठी नाही.